अमरावती शहरात वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांचा आज संप आहे। ₹2.10 कमिशन वाढवून देण्याच्या प्रमुख मागणीसाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी काम बंद आंदोलनाला पुकारले आहेत। या संपामुळे नेहमी गजबजलेले अमरावतीचे मुख्य बसस्थानक आज वृत्तपत्र विक्रेत्यांना सुनसान दिसत आहे। अमरावती शहरातील वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागणीनुसार त्यांना प्रति वृत्तपत्र ₹2.10 कमिशन वाढवून हवे आहे। या मागणीसाठी अमरावती वृत्तपत्र वितरण करणाऱ्यांनी एकजूट दाखवत संपात सहभाग घेतला आहे। या संपामुळे अमरावती मध्यवर्ती बसस्थानकासमोरील नेहमीची वृत्तपत्र विक्रेत्यांची पहाटेची गर्दी ओसरली आहे। एरवी वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यांनी आणि विक्रेत्यांच्या आवाजाने गजबजलेले हे ठिकाण आज शांत दिसत आहे। आपल्या 3 दिवस रुपयासाठी आहे, आम्हाला कमिशन वाढून पाहिजे, 40% कमिशन पाहिजे, ₹10. कारण की सगळं 15 वर्ष झाले आज काही पेपरचं कमिशन वाढलेलं नाही आणि महागाई सगळे वाढलेलं आहे। मुलांचे पगार वाढलेला आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, बाकी सगळं वाढलं आहे। यांना आधी जे आज काही वृत्तपत्र आहे, टाइम्स झालं, तरुण भारत झालं, देशोन्नत झालं, प्रतिदिन झाला, यांनी ₹1 देत आहे। त्यांनी तो 20 पैसे वाढवायला तयार आहे, पण बाकीचे वृत्तपत्र जे आहे ते काय वाढवायला तयार नाही आहे। आमची ही मागणी, आम्हाला ₹2.10 आम्हाला प्रत्येक पेपरवर पाहिजे। आणि मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही वृत्तपत्र एजंटनी बस स्थानकाबाहेर तात्पुरते काउंटर लावून चिल्लर वृत्तपत्रांची विक्री सुरू केली आहे। आणि आज हॉकर्स विक्रेत्याची संप असल्यामुळे पेपर आम्ही काउंटर लावला आहे आणि चिल्लर विक्री करून राहिलो आहो। आणि संप करायचं कारण काय? संप करायचं कारण म्हणजे का यांना कमिशन वाढून पाहिजे आणि पेपरचे रेट वाढून पाहिजे, यामुळे यांनी संप केले आहे विक्रेत्यांनी। पेपर जे हॉकर्स आहे ते बरोबर वाटतात त्यांनी केलं असं? हा, त्यांनी हॉकर्स लोकांनी केले। जे आपल्या इथं हॉकर्स आहेत 300-400, त्यांनी त्या लोकांनी आपले आज स्ट्राईक केली आहे। त्यांनी आज एकही पेपर उचलला नाही आहे, म्हणून आम्ही 8-10 काउंटर लावले आहे। प्रत्येक एजंटांनी अलग अलग काउंटर लावले आहे। वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुमित इंगोले यांनी सांगितले की जर सायंकाळपर्यंत त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर हा संप कायम राहील। या संपात शहरातील 100% वृत्तपत्र विक्रेत्यांनी सहभाग घेतला आहे। त्यामुळे आज शहरातील नागरिकांच्या घरी वृत्तपत्र पोहोचले नाही। दरम्यान वृत्तपत्र वाचनाची प्रचंड आवड असलेले 86 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि वकील मधुकर नाईक यांनी स्वतः चालत अमरावतीचे मुख्य बसस्थानक गाठले आणि वृत्तपत्र मिळवले। त्यांची वृत्तपत्रांवरील निष्ठा या संपातही दिसून आली। आता प्रशासनाकडून यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे आहे। काय ना आपलं? मधुकर नाईक ॲडव्होकेट। वय असेल आपलं? हा, वय किती असेल? 86। आपण इथे विकत घ्यायला लागत पेपर? हा, कारण काय आज पेपर आला नाही, त्यांनी टाकला नाही, म्हणून मला असं वाटलं की आज काय झालं बा, म्हणून इथं बघायला आलो। इथे यांनी सांगितलं की पेपरवाल्यांचा स्ट्राईक आहे, कर्मचाऱ्यांचा। त्यांचं असं म्हणणं आहे की कमिशन वाढवून द्या आणि पेपरची किंमत पण वाढवा। वास्तविक आता पेपरच्या किमतीचा संबंध मालकाशी येतो, तो याच्याशिवाय लागू नाही पडणार, पण त्यांचं काय आपल्याला काही माहिती नाही सरकार। नेहमीच वाचक आपण? मी नेहमीच वाचेल। आज आपल्याला पेपर मिळाला नाही, आपण डायरेक्ट इथे आलो म्हणून इथे आलो। अमरावतीतील वृत्तपत्र वितरणाचा संप आणि त्यामुळे बस स्थानकावरील झालेली शांतता तसेच एका वृत्तप्रेमी 86 वर्षीय नागरिकांची तळमळ या संदर्भातील अधिक माहिती आणि पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।